काय मारुतीराव, आज इकडे कुठे निघाला तुमचा मोर्चा? काय नाही, सहज इकडे फिरायला निघालो होतो. म्हटलं आपले हालचाल विचारावे. हा, हे मात्र बरं केलं. नाही म्हणजे आमचे हाल तर चांगलेच आहे, पण आमची चाल ती तुम्हाला दोघांना चांगल्या रीतीने माहिती आहे. काय मारुतीराव, समाजसेवेचा विडा उचललाय हो मी. समाजातली घाण स्वच्छ करणं हेच आमचं मुख्य ध्येय. पण काय की त्याकरता लोकांना शिक्षित करावं लागतं, त्यांना चांगले संस्कार द्यावे लागतात. अरे हो, शिक्षेवरनं आठवलं, आपल्या वाचनालयाचे काय नवीन पुस्तकांचा साठा येणार होता म्हणे, काय झालं त्याचं? त्याबद्दल बलवंतराव चांगल्या रीतीने सांगू शकतील. वाचनालयाचं काम असतं हेच बघतात. असं का? बरोबर. त्याचं काय आहे, पुस्तकं आली आहेत पण वाचक म्हणावे तेवढे येत नाहीये. काहीतरी करा मग बळवंतराव, असं कसं चालेल हो? काय की जास्तीत जास्त लोकांनी वाचनालयाचा फायदा घ्यायला हवा, त्यांनी चांगलं चांगलं साहित्य वाचायला हवं, जेणेकरून त्यांचे विचार एकदम स्वच्छ होतील. ते मी पाहतो साहेब, पण नाही म्हणजे ते बोलायचंय का? बोला बोला, खुशाल बोला. नाही तसं नाही, पण आपले चिरंजीव संपत काय केलं? संपत पुन्हा काही भानगड केली? इथे मारुतीराव, इथे मात्र आम्ही दुर्दैवी हो. आम्हाला वाटलं होतं पोरगा आमचं मागे आमचा वारसा संभाळ, पण हे कार्ट मात्र फार वाया गेलं. रघुनाथराव, संपतच्या बांधडी आता लई वाढायला लागलाय. दिवसभर दारूतून गावातून नाटक्या करीत फिरतो. आज आम्ही समजायला गेलो तर बलवंतरावात चक्क हात उगारला. ते हिम्मत. बघतो काय करायचं ते. बरं मंडळी, थोडी थोडी घेणार का? नाही म्हणजे तुमच्या बहिणी साहेबांनी आला नाही तो पण तर एक एक टाईप काय कसली चालली मीटिंग? चहा ठेव का सगळ्यांसाठी? चहाबद्दलच विचारत होतो सगळ्यांना. ठेवते. बरं मंडळी, आता पिण्याची योग्य आल्यानंतर चहा कुठला गोड लागणार हो तुम्हाला, तेव्हा निघा तुम्ही. आता एखाद दिवशी वेळ साधून या, म्हणजे आपली महफिल जमा. मारुतीराव, तुम्ही थोडं थांबून. हे काय गेले सगळे? अहो मी आज चहा ठेवतच होती सर्वांसाठी, फक्त किती कप ठेवायचा हे बघण्यासाठी बाहेर आले, तर इथे तुम्ही दोघं. एका चहा प्यायची वेळ आहे का? मंडळींना काही महत्वाची कामं होती, निघून गेली ती. कळलं ना? तर जा तुम्ही पण कामाला लागा. मला मारुतीरावांसोबत काही महत्वाचं बोलायचंय. काय हुकूम? मारुतीराव, तुम्ही माझे बाल सखा. माझ्या सगळ्या चांगल्या वाईट कामाची माहिती तुम्हाला आहे. ही इस्टेट मी कशी उभी केली याची जाणीव तुम्हाला चांगल्या रीतीने आहे. एका सहकारी बँकेत साधा कारकून होतो हो. हेराफेरी करून वाम मार्गाने पैसा कमवला आणि बंगला दारात गाडी आल्यानंतर नोकरीला लाथ मारली आणि समाजसेवेच्या आवरणाखाली समाजात वावरू लागलो. त्याच निमित्त पोलीस अधिकारी यांच्या संपर्कात आलो आणि म्हणूनच चौकशीच्या सगळ्या चक्रातूनही सुरक्षित बाहेर पडलो. आजही माझी सगळी कामं बिनबोभाट चालू आहे. तुम्हाला आठवतं, गावाच्या वेशीजवळच्या त्या उजाड मैदानातला छोटासा भाग मी बळकावला आणि त्यात फुलांची शेती सुरू केली. आणि एवढंच नाही, त्या शेतीला इंटरनॅशनल लेव्हलवर प्रसिद्धी मिळणार अशी अफवाही सगळ्या गावात पसरवली. त्याचा परिणाम हा झाला की त्या जागेची किंमत दिवसेंदिवस वाढू लागली. पण त्यामुळे समजा गावाच्या जमिनीचे भाव वाढले साहेब. हो ना, पण त्या जमिनीपासून मीही लाखो कमवले. आजही गावात मी साहित्यिक संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे प्रायोजित करून माझी प्रतिमा सतत उजळ राहावी याचा प्रयत्न करीत असतो. पण त्यामुळे समजा गावाचं नाव होतं सरकार. ते सगळं ठीक हो, पण आज हे सगळं तुम्हाला सांगायचं कारण म्हणजे संपत. मारुतीराव, मी कसंही असलो ना तरी मनात कुठेतरी होतं की मुलांनी चांगलं व्हावं, त्यांनी मोठं नाव कमवावं. पण आज तो संपत हृदयात शल्य बनून चालत आहे. आज थोडं संपान मोकळं करावं असं वाटलं म्हणून तुम्हाला थांबवलं. निघा तुम्ही आता.
झाली मारत कावत सोबत हितकूच. असं काय गुपित बोलायचं होतं की मी नको होते तिथे? झाले तुमचे टोमणे सुरू. एक ते संपत तिथे डोकं उचललंय, आता तुमची कटकळ. आता संपतच्या नावाने कशाला ओरडता? सगळ्या जगाला संस्कारित करण्याच्या गोष्टी करता, पण घरात काय दिव्याखाली अंधार म्हणतात ना, अगदी तसलाच प्रकार आहे. त्याच्या बिघडण्यापैकी मी जबाबदार आहे का? अरे काय नाही केलं मी त्याच्यासाठी. चांगल्या शाळेत त्याचं नाव नोंदवलं, पैशाची कमतरता कधी पडू दिली नाही. आणि एवढंच नाही तर मोठा झाल्यावर बापासारखा न वागता मित्रासारखा वागलोय मी त्याच्याशी. हो, आणि जसं मित्रासोबत बसून दारू पिता तशी त्याच्याही सोबत प्यायली. कोणी लावली त्याला दारू पिण्याची सवय? अहो, ज्या वयात हाती दुधाचा ग्लास असावा लागतो त्या वयात दारूचा ग्लास दिला. अहो, कधी पाप म्हणून त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केलाय? जेवढं समजून घ्यायचं होतं ना तेवढं झालं. बस आता एकच रामबाण उपाय. लग्न लावून देऊ आपण त्याचं. काय? हो, जबाबदाऱ्या खांद्यावर आला की आपोआप पटणीवरील साहेब जाते. अहो, पण लग्न लावण्या एवढा मोठा झालाय का तो? का मोठ्यांसारखं वागणं सुरू झालं नाही त्याचं तर बस. आणि जा आता तुम्ही पण तुमच्या कामाला लागा आणि आम्हालाही आमचे कामं करू द्या. किती उशीर झालाय, अजून झोपायचं नाही का तुम्हाला? नवीन काही लिहित आहे? दारू पण काय चीज आहे ना. ही पोटात जाते आणि मनुष्य क्षणिक का होईना पण आपले सारे दुःख विसरून जाते. ही नसती तर दुःखाचे डोंगर किती जड झाले असते ना. खोटं बोलतात ते, खोटं बोलतात ते जे म्हणतात की दारू विनाश करते म्हणून. काठो काठ भरू दे पेला, फेस भराभर उसळू दे, प्राशन करिता रंग जगाचे क्षणोक्षणी ते बदलू दे. वा 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 केशव तू क्या बात है. या बसा. आज साथ नाही देणार. अब तू साथ देते ना तर मला दुप्पट धुंदी चढते बघ. हे बघा, मला आतापर्यंत जेवढं बिघडवलंय ना तेवढं पुरे झालं. किरस आलाय मला या सगळ्या गोष्टींचा. अहो, माझ्या माहेरी कोणी दारूला स्पर्श सुद्धा केला नाही आणि तुम्ही मला ती बळजबरीनं घ्यायला भाग पाडली. पत्नी धर्म म्हणून म्हणाल तसं करत आले मी. बँकेत काम करत असताना लोकांचे खाते उघडण्याकरता मला घराबाहेर जायला भाग पाडलं. ते कार्य करताना जे काही प्रसंग माझ्या समोर घडले ना त्याची वाच्यता देखील मी तुमच्या समोर केली नाही. बँक अधिकाऱ्यांबरोबर दारूची पार्टी करत असताना मला सुद्धा सोबत घेतलं. पैशाची अफरातफरी तुम्ही केली आणि बाहेर एका शब्दाने काही बोलायचं नाही अशी बंदी माझ्यावर लावली. तेही मी सहन केलं. पण
पण माझ्या मुलांचे हाल मात्र मी सहन करणार नाही. तुमच्या असल्या वागणुकीमुळे आपली मुलगी कवळ्या वयातच मावाल्याचा हात धरून पळून गेली. आजपर्यंत पत्ता नाही तिचा. आणि आता हा संपत त्याचं काय? लग्न लावून दिलं ना त्याचं, चुकाचा संसार करतोय ना तो. तुम्हाला काय माहित? अहो आपल्या बायकोशी नीट वागत नाहीये तो. हो, आतापर्यंत तुमच्यापासून लपवून ठेवलं होतं, पण आता सांगते. 4 दिवसापूर्वी रात्री एका बाईला घरी घेऊन आला होता तो. तुमच्यावरचा सर्व राग तो आपल्या बायकोवर काढतो. तुमच्या असल्या वागणुकीमुळे पार वाया गेलाय तो. कुठं गेला नाही पार? ही दोषी कार्तिक केवळ तुझ्यामुळे वाया गेली आहे. अरे मला तर कधी कधी संशय येतो की मुलांची आई तू असशील, पण बाप काय माहिती कोण असावा. ही साली माझी मुलं असू शकत नाही. काय म्हणताय तुम्ही? हो, हे काय म्हणताय? तुमच्या जिभेला काही हात? या दारूपायी माणसाचं शरीर तर विकृत होतच, पण विचारशक्ती विकृत होते, हेच खरं. तुझी आई काय म्हणते खरंय का ते? आई कधी खोटं बोलत नाही किंवा वागतही नाही तुमच्यासाठी. म्हणजे परवा तू घरी बाई घेऊन आला? बाई नव्हती ती, मित्राची बहीण होती. काय रात्रभर थांबल्याने गेले सकाळी उठून. त्यात काय झाले त्याला? अरे माझ्या हातात याचं चालणार नाही. तुम्ही कोण माझे? आत्ताच बोललात ना माझे बाप नाही ते. झालं तर मग मलाही तुमच्याबरोबर इथे राहायची काही हौस नाहीये. निघतोय मी. आई तू येतेस माझ्या बरोबर? अरे पण बाळा, तुझी बायको ती तुम्ही आणली, ती माझी नाही. ते माझे नाही. अगं तू माझी आहेस. येतेस का? हो, संपत. असा हा संपत. त्याची पार्श्वभूमी कळावी म्हणून हे सगळे प्रसंग. या गोष्टीत तसे प्रमुख 3च पात्र. पहिला मी, दुसरा संपत, तिसरी यशोदा. काही प्रसंगाच्या अनुषंगाने इतर पात्र या गोष्टीमध्ये डोकावण्याची शक्यता आहे. जसे हे संपतचे आई वडील असे पात्र. या पात्राचं स्वरूप जरी लहानसं वाटत असलं ना, तरी गोष्टीची गुंफड बळकट करण्यासाठी ही महत्वाची पात्र. तर हा संपत कोण? खरं तर या गोष्टीमध्ये तिला एवढं महत्वाचं स्थान दिलं जावं ही गोष्टच मला पटत नाहीये. पण गोष्ट घडवण्यामध्ये त्याचा एवढा महत्वाचा वाटा आहे की त्याचं अस्तित्व नाकारणं मला अशक्य आहे. किंबहुना ही गोष्टच त्याच्यामुळे घडली आहे असंही सांगण्यात काही हरकत नाहीये. आणि म्हणूनच तुम्हाला किती नकोसा वाटत असला तरी या गोष्टीचं प्रमुख पात्र म्हणून राहणार आणि पुढे हे प्रसंगाने येत राहणार. आता माझी पार्श्वभूमी तिथे सांगत बसण्यास काहीच अर्थ नाहीये. इतरांप्रमाणे मलाही आई वडील होतेच, इतर आत्ताही होते. त्यांनी त्यांच्या मगदुराप्रमाणे माझ्यावरती भलेबुरे संस्कार हे केलेच. सामान्य माणसासारखा सामान्य माणूस मी जगतोय, मग त्यात वेगळं काय सांगायचं. आपण आज माझी वेगळी ओळख आवर्जून तुम्हाला सांगावीशी वाटते. संपूर्ण महाराष्ट्रात मला एक विचारवंत लेखक म्हणून मान्यता आहे, ओळखलं जातं. बहुधा मराठी माणसं कोणाही माणसाला एवढ्या कमी वयामध्ये हे श्रेय बहाल करत नाही. माणूस पुरेसा म्हातारा झाल्याशिवाय किंवा अंतिम घडीचा पुरेसा निकट गेल्याशिवाय ते त्याला मोठं मानतच नाही. पण काही व्यक्ती चुकून या निकषातून बचावतात
चुकूनच कमी वयामध्ये लहान वयामध्ये मोठी होऊन जातात. त्या चमत्कारापैकी मी एक आहे. बरीचशी पुस्तकं लिहिली आहे मी. त्यापैकी बरीचशी पुस्तकं महाराष्ट्रातल्या अनेक विद्यापीठांमध्ये अध्ययनासाठी लागलेली आहे. त्या कामासाठी मला अनेक भल्याबुऱ्या माणसांशी संपर्क हा ठेवावाच लागतो. बहुधा मराठी माणसं, विचारवंत माणसं दोनच गोष्टी करतात. सतत भाषणं जोडतात किंवा सतत लिहित असतात. मी तेच करतो, सतत लिहितो. पण गेल्या काही महिन्यापासून माझी तब्येत थोडी बरी नाही आहे. म्हणजे हा सर्दी, खोकला आणि आतला ताप वगैरे तर ठीक हो, पण अशक्तपणा थोडासा जास्त जाणवू लागला आहे. आपली त्याची काही कारण. त्याच्यामुळे सतत लिहिणं काही होत नाही आणि म्हणून मी या यंत्राचा उपयोग करून घेतो. मी जे काही रेकॉर्ड करून ठेवतो तो माझा सहाय्यक दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या पानांवरती लिहून काढतो. असो, तर मी सतत लिहित असतो, भाषणांचे दौरे करत असतो. छात्रवृत्त्या, अनुदान, मानधन आणि प्रवास खर्च याच्यावर माझा छोटासा टुमटुमीत संसार चालू आहे. हॅलो, हा, हो, पुरुषोत्तमच बोलतोय. बोला. काय काय सांगताय? अरे, केव्हा झाला हा ऍक्सिडेंट? अरे 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 अरे, वाईट झालं. हो, अरे माझे गुरुच होते. गंडाने वाजला म्हणून काय झालं? माझ्यासाठी ते गुरु होते. त्यांच्याबरोबरच्या माझ्या 5-6 आठवडी काय सांगणार तुम्हाला? हा, अरे अरे अरे, लिहा, मी सांगतो त्याला. हो, महाराष्ट्रात त्यांच्यासारखा माणूस यापूर्वी कधी झाला नाही आणि पुढेही कधी होणार नाही. हो. अनेक पुरस्कार मिळाले मला, अनेक मान सन्मान मिळाले. महाराष्ट्रामध्ये काही विशेष घडलं की प्रसार माध्यमांकडून त्याबद्दल माझी प्रतिक्रिया हमखास विचारली जाते. त्यामुळे मी किती महत्वाचं आहे हे असं वेगळं सांगायची काही गरज नाहीये. अहो, हा, तुमच्या आंघोळीचं पाणी काढू का मी? हो, हो. विचारवंत असलो तरी मी आहे माणूसच. या नात्यानं माझा सुद्धा एक छोटासा संसार आहे. माझी बायको आहे, 2 मुलं आहे, इतर नातेवाईक आहे. पण सर्व जवळची ही माझी बायको. परंपरेप्रमाणे कर्तबगार माणसं आपले कर्तबगारीचे झेंडे रोवत जगभर हिंडत असतात, तेव्हा त्यांच्या बायका निमूटपणे त्यांची घरं सांभाळतात. माझी बायको सुद्धा त्या श्रेणीतली. 2 मुलं आहे मला. आता त्यांचं इथे सांगण्यासारखं असं विशेष काही नाही. नैसर्गिक गतीने वाढतात एवढंच. पण आता मी कसा आहे आणि काय आहे हे तुम्हाला या गोष्टीच्या रूपाने पुढे उलगडत जाईलच. तर हा संपत, सुरुवातीच्या काळामध्ये संपत मला फार आवडायचा हो. नंतर तो मला आवडायचा आणि नाही आवडायचा अशी माझी दुहेरी किंवा नेमकं काही एक न ठरवता येणारी भूमिका होती. पण आज जर मला विचाराल तर संपतचा मी द्वेषच करतो. द्वेष, फक्त द्वेष. विचारवंत नसतो ना तर कदाचित त्याचा खून सुद्धा केला असता, इतका द्वेष. माझी आणि संपतची पहिली भेट मला आजही आठवते. माझ्या एका पुस्तकाला शासकीय पुरस्कार मिळाला होता. त्या संदर्भात प्रकाशकानं आपल्या काही मित्रमंडळींची एक छोटीशी पार्टी इथल्या प्रतिष्ठित बारमध्ये आयोजित केली होती. तो कार्यक्रम बारच्या लॉनमध्ये चालू होता.
सुरुवात करायची. मित्रो, तसं तुम्हा सर्व लोकांना ठाऊकच आहे की श्री पुरुषोत्तम यांच्या भाग्य जणले कुणी या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारतर्फे मराठी गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तेव्हा त्यांचं कुटुंब अभिनंदन. तसं तुम्हा सर्व लोकांना ठाऊकच आहे की श्री पुरुषोत्तम यांची आम्ही बरीचशी पुस्तकं प्रकाशित केली आहे. तेव्हा त्यांच्या यशाच्या मनानं आमची मान खूप ताट झाली आहे. तेव्हा आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन या स्वागत करूया.